नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला जी.आर प्रसिद्ध करण्यात आला. तर याच्यामध्ये महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा करण्यात आली आणि अजून आज दिवसभर किंवा संपूर्ण दिवस गेला आणि लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा आदित्य तटकरे यांनी का केली नाही असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला असेल. आमच्या बँक खात्यामध्ये आज हप्ता येणं अपेक्षित होता किंवा तशी गुड न्यूज येणं अपेक्षित होतं, परंतु अजून तशी न्यूज का आली नाही, तर या संदर्भात आपण डिटेल माहिती घेणार आहोत. तर साधारणतः मागील 2 ते 3 महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यावेळी हप्ते वितरण केलं जातं त्यावेळी जी.आर प्रसिद्ध केला जातो. साधारणतः दर महिन्याला प्रत्येकी 2 जी.आर प्रसिद्ध केले जातात. त्यातील एक जी.आर आलेला आहे. तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांची तरतूद केलेली असते. तर अजून एक जी.आर म्हणजेच लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात साधारणतः 2 जी.आर प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध केले जातात. हा जी.आर कोणत्याही क्षणी पोर्टलवरती प्रसिद्ध होईल. जी.आरची बाब आहे ती वेगळी आहे. जी.आर आल्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटर पेज असेल, प्रेस कॉन्फरन्स असेल तर त्या घोषणा करतात, परंतु अजून त्यांची कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. पण लक्षात घ्या की आता येत्या आठवड्यामध्ये म्हणजेच याच 2 ते 3 दिवसांमध्ये मंत्री आदित्य तटकरे प्रेस कॉन्फरन्स घेतील किंवा त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज आहे या ठिकाणी घोषणा करतील आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली गुड न्यूज मिळणार आहे. साधारणतः येणारा हप्ता 1500 रुपयांचा असणार आहे. ज्या लाडक्या बहिणी 26 लाख ज्या अपात्र ठरलेल्या आहेत यांना मात्र जे मागील हप्त्यांसहित चालू हप्ता येण्याची शक्यता कमी आहे, कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कागदपत्र पडताळणीची प्रोसेस सुरू आहे. तर सध्या तरी त्यांना हप्ता जरी येणार नसला तरी पुढच्या महिन्यामध्ये ज्यावेळी त्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील, मंत्री आदित्य तटकरे ज्यावेळी आकडेवारी सांगतील किंवा त्या पुढची प्रोसेस करतील त्यावेळी त्या संदर्भात तशी घोषणा होईलच. परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यातील ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना मात्र चालू महिन्याच्या हप्त्यासहित मागील हप्ते देखील मिळणार आहेत. तर अशा प्रकारे अजून तरी हप्ते वितरण झालेलं नाही आहे. अनेक व्हिडिओज देतील की हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. चुकीची माहिती किंवा खोटी माहिती देण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी हप्ते वितरण झालेलं नाही आहे. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.